हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आपण मागील लेक्चरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड असेसरी सेक्स ग्लँड हा पार्ट पूर्ण केला. त्याच्यातले जे हायलाईट्स आहेत, ज्यामध्ये जी पहिली ग्लँड दॅट इज अन सेमिनल व्हेसिकल 60% पार्ट त्याच्या सिक्रेशनचं हे सिमेनमध्ये असतं. It is an important highlight. In this secretion, the two most important things are there. One is fructose, useful for the energy, for the movement or the locomotion of the sperm, and second one is an fibrinogen. There is prostaglandins. Okay. परंतु प्रोस्टाग्लँडिन्स जे आहेत ते पुढे जाऊन व्हजायनल कॉन्ट्रॅक्शनच्या कामी येईल. परंतु इथे जे फायब्रोनोजन प्रेझेंट आहे ते सिमेनच्या कोॲग्युलेशनसाठी गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे सेकंड ग्लँड जी आपण बघितली दॅट इज ॲन प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेटिक ग्लँड पेअरमध्ये नाही, इट इज नॉट इन पेअर, हॅव्हिंग 20 to 30 lobes and every lobe having their own or the separate ducts which is entered into the urethra. Important statement. Okay. Prostatic secretion, it is somewhat acidic secretion because its pH 6.5 to 6.7. Okay. And why acidic? Because in their secretion there is presence of acid, citric acid. त्याच्या सिक्रेशनमध्ये तिथे काय आहे, सायट्रिक ॲसिड आहे आणि ॲसिड फॉस्फेटेज प्रेझेंट आहे. एन्झाईम असेल परंतु ॲसिडच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. बट ॲक्टिवेशन ऑफ स्पर्म हे त्याच्या थ्रूच होणार आहे आणि न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये हे जे सिक्रेशन आहे ते काम करेल, कारण हा स्लाइटली ॲसिडिक आहे. आणि लास्ट जो आहे तो काउपर्स सिक्रेशन. तर काउपर्स ग्लँडचं सिक्रेशन हे अल्कलाईन आहे. अच्छा, ते व्हाईटिश सिक्रेशन तो जो प्रोस्टेटिक होता तो व्हाईटिश कलर सिमेनला असतो. आणि पुढे जो कॉपर्स ग्लँड आहे याचं सिक्रेशन खूपच जास्त विस्कस आहे, विच इज युजफुल फॉर द लुब्रिकेशन ॲट द टाइम ऑफ कॉइटस ऑर द सेक्शुअल इंटरकोर्स as well as to neutralize the acidic environment in the vaginal tract. Okay, so these three glands we studied in the last lecture. Now today we are studying the gametogenesis, male gametogenesis. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आधी मेलचा पार्ट पूर्ण करणार आहोत आणि मग नंतर फिमेलचा पार्ट आपण पाहणार आहोत. मग त्या दृष्टीने आपण गॅमेटोजेनेसिस मेलमध्ये असलेला आज पाहत आहोत. मग आता गॅमेटोजेनेसिस ही जी प्रोसेस आहे in male or human male, the gametogenesis is called as spermatogenesis. Human male मध्ये गॅमेटोजेनेसिसला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो. स्पर्मॅटोजेनेसिस that is the process of formation of sperm, that is called as spermatogenesis. Now sperm is a male gamete. Okay. It is formed by, हे कुठे फॉर्म केला जातो, इट इज फॉर्म्ड बाय द टेस्टीज. परंतु हा ब्रॉड आन्सर झालाय. जर तुम्हाला प्रश्न विचारलं की गॅमेटोजेनेसिस कोण करतं मेलमध्ये, तर टेस्टिस करतं, आपण त्याचा आन्सर सांगतो. हे ब्रॉड लेवलला झालं. परंतु तुम्हाला MCQ लेवलला जायचं असेल तर बेसिक लेवलला जावं लागेल आणि त्यावेळेस दी गॅमेटोजेनेसिस ऑकर्स इनसाइड टेस्टिस बाय सेमिनिफेरस ट्यूब्यूल, हे तुम्हाला द्यावं लागेल, बाय सेमिनिफेरस ट्यूब्यूल. ओके. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकता. स्टेटमेंट कशा पद्धतीने तुम्हाला विचारलेलं आहे त्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे. ब्रॉडली विचारलं असेल तर टेस्टिस, हां, आणि बेसिक लेवलला विचारलं असेल तर सेमिनिफेरस ट्यूब्यूल. तसे आपण बघितलेलं आहे की सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज ए फंक्शनल, स्ट्रक्चरल तर आहेच, या व्यतिरिक्त इट इज अ फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस. फंक्शनल टेस्टिसचं मेन फंक्शन काय आहे, दॅट इज अन स्पर्मॅटोजेनेसिस, आणि हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल करतं, म्हणून इट इज अ फंक्शनल युनिट. त्यातल्या त्यात याच्या फंक्शनिंगसाठी लागणारं जो अँड्रोजन आहे किंवा जे काही मेल सेक्शुअल हार्मोन्स आहेत त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हेही सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये प्रेझेंट असलेले जे इंटरस्टिशियल सेल असतात ते सिक्रेट करतात. हे आपण लास्ट टाइम बघितलेलं
आहे. आणि टेस्टोस्टेरॉन हे काय करेल, मग टेस्टिसला स्टिम्युलेट करेल ॲज वेल एज सेमिनिफरस ट्यूबुलला स्टिम्युलेट करेल फॉर द पर्पज ऑफ फॉर्मेशन ऑफ दी स्पर्म्स. पण ॲक्च्युअल कंट्रोलिंग ॲक्टिव्हिटी काहीशी डिफरंट आहे. मग आधी स्पर्मॅटोजेनेसिस स्टडी करण्यापूर्वी तुम्हाला बॅकग्राऊंड स्टडी करावं लागेल की स्पर्मॅटोजेनेसिससाठी काय होतंय बॉडीमध्ये, काय चेंजेस होतात हार्मोनल लेवलला आणि व्हेरियस ऑर्गन लेवलला काय चेंजेस होतात. मग आता ऑर्गन लेवलला आपण जर बघितलं तर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप झालेलं असेल आणि प्रायमरी सेक्स ऑर्गन दॅट इज टेस्टिस डेव्हलप झालेलं असेल. ही डेव्हलपमेंट शो केली जाते इन प्युबर्टी. ही कुठे, प्युबर्टीमध्ये. आता प्रश्न हा निर्माण होतो की मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिससाठी प्युबर्टीच का गरजेची आहे. सो द आन्सर इज at the time of puberty there will be feedback mechanism from the primary sex organ to your hypothalamus. तुमच्या हायपोथॅलॅमसला, हायपोथॅलॅमस परत एकदा ध्यानात ठेवा, हायपोथॅलॅमस हा तुमच्या ब्रेनचा पार्ट आहे, म्हणजे नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे आणि त्याच्या थ्रू तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली जी एंडोक्राईन सिस्टीम आहे त्याला कंट्रोल केली जाते, म्हणजे हार्मोनल सिस्टीमला कंट्रोल केलं जातं. ठीक आहे. मग हायपोथॅलॅमस प्युबर्टीच्या कंडिशनमध्ये डेव्हलप होणार आहे आणि तो हायपोथॅलॅमस तो काय करेल, आता तुमची स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस कंट्रोल करण्याचं काम करेल. हाऊ, कसं किंवा कशा पद्धतीने, मी तुम्हाला इथं सिंपल फॉर्ममध्ये दाखवतो. मग तुमचा हायपोथॅलॅमस हे आपली जी पिच्युटरी ग्लँड आहे तिला कंट्रोल करतो. मग हायपोथॅलॅमस कंट्रोल्स द पिच्युटरी ग्लँड. कसं, मग हायपोथॅलॅमस एक महत्वाचा हार्मोन सिक्रेट करतो. वी कॉल्ड इट गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. एखादं हार्मोन तुम्हाला तयार करायचं असेल किंवा तुमच्या बॉडीला तयार करण्याची गरज आहे तर फीडबॅक मेकॅनिझम हायपोथॅलॅमसला दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे तुमची टेस्टिस आहे असं तुम्ही समजून घ्या की इथे तुमची टेस्टिस आहे. मग टेस्टिस कडून काय केलं गेलं, फीडबॅक मेकॅनिझम हायपोथॅलॅमसला दिलं गेलं. हे फीडबॅक मेकॅनिझम दोन पद्धतीचं असतं. जर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असेल तर असं समजून जायचं की लागणारा हार्मोन बॉडीमध्ये एक्सेस फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. कसं असेल, लागणारा हार्मोन बॉडीमध्ये कसा आहे, एक्सेस आहे. मग आता बॉडीला हार्मोन सिक्रेट करण्याची गरज नाही, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. आणि जर पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम जात असेल, जर पॉझिटिव्ह जात असेल तर इट मीन्स दॅट, याचं मिनिंग काय आहे की लागणारे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स बॉडीमध्ये कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट आहेत. इट इज प्रेझेंट इन दी लोअर क्वांटिटी. जर लोअर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल तर त्याचं जे काही फंक्शनिंग असेल त्याचं फंक्शनिंग त्या ठिकाणी होणार नाही, फंक्शनिंग डिस्टर्ब होईल. मग फंक्शनिंग करण्यासाठी आता तुम्हाला गरज आहे त्या हार्मोनची लेवल इन्क्रीज करण्याची. देर इज नीड टू इन्क्रीज द हार्मोनल लेवल इन बॉडी. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम युअर टेस्टिस सेमिनिफरस ट्यूब्युल्स फॉर्म द स्पर्म्स बट इट रिक्वायर द टेस्टोस्टेरॉन. त्याला टेस्टोस्टेरॉनची गरज आहे. मग टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे पण टेस्टोस्टेरॉनची लेवल त्या ठिकाणी किती आहे हे महत्वाचं आहे. कमी असेल स्टरिलिटी होईल म्हणजे स्पर्म फॉर्म होणार नाही, जास्त असेल आता स्पर्म फॉर्म होऊ शकतात. मग कमी असेल तर मग पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम हायपोथॅलॅमसला दिला जाईल, जास्त असेल निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम हायपोथॅलॅमसला दिला जाईल. समजतंय. मग पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम जातोय कमी आहे म्हणून. मग हायपोथॅलॅमस काय करतो, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन दॅट इज GnRH. गोनॅडोट्रॉपिन तुमच्या बॉडीमध्ये असलेले सेक्शुअल हार्मोन्स जे गोनॅड थ्रू सिक्रेट केले जातात. ह्युमन मेलमध्ये टेस्टिस एक गोनॅड आहे आणि ह्युमन फिमेलमध्ये ओव्हरी एक गोनॅड आहे. समजतंय. गोनॅड इज अ प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन. मग मेलमध्ये प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन टेस्टिस, फिमेलमध्ये प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन ओव्हरी. ठीक आहे. गोनॅडोट्रॉपिन गोनॅड्सला स्टिम्युलेट करण्यासाठी, गोनॅड्सला कंट्रोल करण्यासाठी लागणारं फॅक्टर दॅट इज गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. रिलीज करण्यासाठी, त्याला तयार करण्यासाठी तुला आता हार्मोन तयार करायचे आहेत. ठीक आहे. मग हे GnRH पिच्युटरी ग्लँडवरती ऍक्ट होईल. पिच्युटरी ग्लँड त्याच्या अँटेरियर पार्ट पासून, पिच्युटरी ग्लँडचे दोन पार्ट असतात. तुम्हाला एवढ्या डेप्थमध्ये याच्यामुळे सांगावं लागू राहिलं कारण तुमचं अजून कंट्रोल कोऑर्डिनेशन झालेलं नाहीये. ठीक आहे. मग इथे समजून घ्या त्याला चांगल्या पद्धतीने. मग गोनॅडोट्रॉपिन हार्मोन रिलीजिंग हार्मोन हा पिच्युटरी ग्लँडवरती ऍक्ट होतो. पिच्युटरी ग्लँडचे दोन पार्ट असतात. सी हिअर, तुमच्या ब्रेनच्या पार्टमध्ये हा हायपोथॅलॅमस तुमच्या कानाकडे
इकडे हा एक्सटेंड होतो या पद्धतीने आणि पिट्युटरी ग्लॅन्ड फॉर्म करतो. पिट्युटरी ग्लॅन्डचा हा जो पार्ट आहे इकडचा हा लेफ्ट पार्ट आणि हा जो आहे हा राईट पार्ट. सॉरी, इट इज अन राईट रिजन अँड इट इज ए लेफ्ट रिजन. ठीक आहे, जो राईट रिजन आहे तो अँटेरियर पिट्युटरी कन्सिस्ट करतं. ठीक आहे, आणि लेफ्ट रिजन पोस्टेरियर पिट्युटरी. मोस्ट ऑफ द बॉडीचे फंक्शनिंग अँटेरियर पिट्युटरी थ्रू कंट्रोल केले जातात, हे जरा ठेवा. मग अँटेरियर पिट्युटरी हायपोथॅलॅमसने काय केलं, GnRH सिक्रेट केलं आणि हा कुठे ऍक्ट झाला, अँटेरियर पिट्युटरीवरती. मी इथे पिट्युटरी ग्लॅन्ड लिहिले बट ऍक्च्युअली तो कोणता पार्ट आहे, तो अँटेरियर पार्ट आहे. इट इज अन अँटेरियर पार्ट. ठीक आहे, मग आता अँटेरियर पिट्युटरी करून काय केलं जाईल, अँटेरियर पिट्युटरी करून 2 प्रकारचे हार्मोन सिक्रेट केले जातील. 2 हार्मोन्स विल बी सिक्रेटेड बाय द अँटेरियर पिट्युटरी. मग ते कोणते हार्मोन आहेत, त्यापैकी एक ICSH, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आठवत असेल तुम्हाला, जेव्हा मी टेस्टिसचं स्ट्रक्चर TS तुम्हाला शिकवत होतो तेव्हा मी तुम्हाला ICSH इंट्रोड्यूस केले, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे, आणि एक दुसरं आहे FSH, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे, आता ICSH आणि FSH दोन्हीही गरजेचं आहे. जर फिमेल असेल तर ICSH च्या ऐवजी LH असेल. LH आणि ICH दोन्हीही सेम आहे, फक्त मेलमध्ये LH ला नाव ICSH आहे आणि फिमेलमध्ये तो LH आहे. LH म्हणजे ल्युटेनायझिंग हार्मोन. हे सगळं फंक्शनिंग तुम्हाला जेव्हा आपण फिमेलमध्ये जाणार तेव्हा क्लिअर होऊन जाईल. मग इथं ते ICSH असेल, याचं फंक्शनिंग तुम्हाला माहित आहे, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. इट इज ऍक्ट ऑन, ते कोणावरती ऍक्ट होतो, मग इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन ऍक्ट ऑन इंटरस्टिशियल सेल्स, वी ऑल्सो कॉल्ड सेल्स ऑफ लेडिग्स. याला दुसरं नाव काय देतो आपण, सेल्स ऑफ लेडिग्स. ठीक आहे, आणि FSH विल बी ऍक्ट ऑन सर्टोली सेल. दोघांचंही फंक्शन तुम्हाला माहित आहे. इथं इंटरस्टिशियल सेलचं फंक्शन तुम्हाला माहित आहे आणि सर्टोली सेलचं फंक्शनही तुम्हाला माहित आहे. मग तेच फंक्शनिंग इथं सुरू होईल, कारण या हार्मोननं या दोघांना काय केलंय, स्टिम्युलेट केलंय. मग सेल्स ऑफ लेडिग्स काय करतील, इंटरस्टिशियल सेलचं महत्वाचं फंक्शन दॅट इज टेस्टोस्टेरॉन सिक्रीशन. ठीक आहे, नाउ दिस टेस्टोस्टेरॉन विल बी ऍक्ट ऑन युअर सेमिनिफेरस ट्यूब्युल्स ऑर द टेस्टिस. ठीक आहे, आणि सर्टोली सेल्स कडे याचं स्टिम्युलेशन झालं म्हणजे आता सर्टोली सेल इथं एंडोक्राइन फंक्शनिंग करतात. सर्टोली सेल काय करतात, एंडोक्राइन फंक्शनिंग करतात. ABP अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन त्यांना म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे प्रोटीन्स ते फॉर्म करतात. हे प्रोटीन्स टेस्टोस्टेरॉन बरोबर राहून स्पर्मॅटोजेनेसिस होत असताना स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रत्येक स्टेपमध्ये डेव्हलपिंग स्पर्मला नरिशमेंट करण्याचं काम करतील. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे सर्टोली सेलचं फंक्शनिंग काय आहे म्हणून. ठीक आहे, मग ते त्या पद्धतीने काम करतील. मग इथं मी सरळ लिहितो नरिशमेंट, आणि हे नरिशमेंट असेल कोणाचं, स्पर्मचं. पण ते कसं, तर ABPच्या फॉर्ममध्ये. समजतंय, म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येक थिंग चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे इथे जर तुम्ही थोडी जरी चूक केली तर तुम्हाला हे अंडरस्टँड होणार नाही. त्यासाठी थोडं रिवाइंड केलं तरी चालेल, मागे गेलं तरी चालेल आणि जरा समजून घेतलं तरी चालेल. आता तुमचं टेस्टोस्टेरॉन सिक्रेशन झालेलं आहे ना, मग टेस्टोस्टेरॉनचे फंक्शनिंग आहे. टेस्टोस्टेरॉनचे काय फंक्शनिंग आहे, त्यामधलं एक फंक्शनिंग स्पर्मॅटोजेनेसिस स्टिम्युलेट करणे. ठीक आहे, सेकंड फंक्शनिंग जे टेस्टोस्टेरॉनचं आहे, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप करणे, SSC, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप करणे. हे काम कोणाचं आहे, टेस्टोस्टेरॉनचं. ठीक आहे, आता तुमचं टेस्टोस्टेरॉन इथं ऍक्ट झालं, बॅकग्राऊंडला ही प्रोसेस झाली आहे आणि मग त्यानंतर तुमची स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस काय होणार आहे, सुरू होणार आहे. बॅकग्राऊंड तुम्हाला क्लिअर झालेलं असेल पूर्णपणे. मग आता स्पर्मॅटोजेनेसिस कसं होईल, स्पर्मॅटोजेनेसिस टाइप ऑफ गॅमेटोजेनेसिस, आणि गॅमेटोजेनेसिस मेल असो किंवा फिमेल असो, दोघांमध्येही ही प्रोसेस जी आहे ती 3 स्टेपमध्ये केली जाते. दिस प्रोसेस इज कंप्लीटेड इन द 3 स्टेप्स. मी या ठिकाणी घेतो. मग हे जे 3 स्टेप्स आहेत
त्यामध्ये पहिली स्टेप आहे मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज ज्यामध्ये काय होईल, जे बेसिक सेल्स आहेत म्हणजे मदर सेल फॉर स्पर्मॅटोजेनेसिस आपण असं म्हणूया त्यांना, मी नाव देतो पुढे. मग हे जे बेसिक सेल्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. ठीक आहे, आता त्यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर त्यांची ग्रोथ होईल, कारण पुढे जाऊन त्यांना डिवाइड व्हायचं आहे. मग इथं ग्रोथ फेज. ठीक आहे, आणि ग्रोथ फेज नंतर मग आता ऍक्च्युली काय करायचं आहे, स्पर्मॅटिड्स किंवा स्पर्म प्रोड्युसिंग स्ट्रक्चर तयार करायचं आहे. आणि त्याच्यासाठी देर इज अन मॅच्युरेशन फेज. ठीक आहे, हे फेजेस याच्यामध्ये इन्क्लूड आहे. वन बाय वन आपण प्रत्येक फेज पाहूया. तुम्हाला हा पार्ट चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. ठीक आहे, नसेल समजला तर परत मागे या आणि मागे जाऊन त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण वन बाय वन हे सगळे स्टेप आता या ठिकाणी पाहूया. इथे एक गोष्ट फिमेलमध्ये गॅमेटोजेनेसिस आणि मेलमध्ये गॅमेटोजेनेसिस साठी महत्वाची आहे, म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये डिफरन्स फॉर्म करण्यासाठी महत्वाची आहे की मेलमध्ये जर गॅमेटोजेनेसिस होत असेल तर इट विल बी स्टार्ट फ्रॉम प्युबर्टी, आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेत. आणि फिमेलमध्ये जर गॅमेटोजेनेसिस होत असेल तर दॅट गॅमेटोजेनेसिस इज स्टार्ट फ्रॉम, हे तुम्हाला लास्ट टाइमही बोललेलो आहे, इट इज स्टार्ट फ्रॉम दी बर्थ. बिफोर बर्थ, बर्थही नाही तर बिफोर बर्थ. बिफोर बर्थ पासून फिमेलमध्ये ओजेनेसिस म्हणजे गॅमेटोजेनेसिस स्टार्ट होते, पण मेलमध्ये इट इज स्टार्ट फ्रॉम दी प्युबर्टी. ठीक आहे, आता यामध्ये पहिली फेज, द फर्स्ट फेज दॅट इज अन मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन, आता इथे कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर NCERT वाचत असाल तर मल्टिप्लिकेशन हा प्रकारच देणार नाही. NCERT मध्ये सरळ सरळ काय करतील, स्पर्मॅटोगोनियाचं मायटोसिसद्वारे मल्टिप्लिकेशन करून घेतील. पण ॲक्च्युली आपले जे सेल्स आहेत महत्त्वाचे, जे स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यांचं काय होतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं, मग तुमचे बेसिक सेल दॅट इज अन जर्मिनल इपिथेलियम, जे क्युबॉइडल इपिथेलियम आहेत. मग जर्मिनल इपिथेलियल सेल्स जे आहेत, जर्मिनल इपिथेलियम, ओके, या जर्मिनल इपिथेलियम मध्ये जर्म सेल्स आहेत. जर्म सेल्स, दे आर कॉल्ड एज द जर्म सेल्स बिकॉज दे हॅव्हिंग ॲबिलिटी ऑफ गॅमेटोजेनेसिस. त्यांच्यामध्ये गॅमेटोजेनेसिसची ॲबिलिटी असते. ठीक आहे, मग आता हे जे जर्म सेल्स आहेत, हे जर्म सेल्स दे डिवाइड मायटॉटिकली. यांची काय होईल, देर इज अन मायटॉटिक डिव्हिजन. ही मायटॉटिक डिव्हिजन फ्री मायटॉटिक डिव्हिजन आहे, म्हणजे रिपीटेड डिव्हिजन होईल, म्हणून मल्टिप्लिकेशन म्हटलंय. म्हणून त्याला काय म्हटलं, मल्टिप्लिकेशन. मायटॉटिक डिव्हिजन नंतर जे सेल्स फॉर्म होणार आहेत, दॅट सेल्स आर कॉल्ड ॲज स्पर्मॅटोगोनिया. त्या सेल्सला काय म्हटलं जातं, स्पर्मॅटोगोनिया. मग आता आपले प्रायमरी जर्म सेल्स, फॉर एक्झाम्पल सी हिअर, इकडे मी फिगर घेतो. दिस इज फर्स्ट जर्म सेल. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन होत आहे. मल्टिप्लिकेशन नंतर इट इज डिवाइड टू फॉर्म स्पर्मॅटोगोनिया. अगेन देर विल बी मल्टिप्लिकेशन, फॉर्म दी स्पर्मॅटोगोनिया. ठीक आहे, मायटॉटिक डिव्हिजन रिपीटेड म्हटलं म्हणून मी तुम्हाला इथे 2 डिव्हिजन दाखवल्यात मल्टिप्लिकेशनसाठी. हे झालं तुमचं मल्टिप्लिकेशन फेज. आता हे जे तुमचे जर्म सेल्स आहेत, हे कशामध्ये कन्वर्ट झालेत, हे जर्म सेल्स स्पर्मॅटोगोनियामध्ये कन्वर्ट झालेत. नेक्स्ट स्टेप आपण ग्रोथमध्ये जाऊया. सेकंड दॅट इज ग्रोथ फेज. आणि आपल्याला माहित आहे की सायमल्टेनियसली दुसरीकडे FSH पण काम करतोय, जो सर्टोली सेल बरोबर आहे. म्हणजे इथे ह्या प्रोसेसला लागणारं जे काही नरिशमेंट मटेरियल आहे ते कोण प्रोव्हाइड करणार आहे,
सर्टोली सेल प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी सर्टोली सेलला FSHच्या सहाय्याने काय केलंय, स्टिम्युलेट केलं गेलेलं आहे. मग आता त्या नरिशमेंट मटेरियलचा वापर करून स्पर्मॅटोगोनिया ग्रो होतील. त्या नरिशमेंट मटेरियलचा वापर करून काय होतील, स्पर्मॅटोगोनिया ग्रो होतील. म्हणून याला आपण ग्रोथ फेज म्हणतो. मग इथं ग्रोथ बाय नरिशमेंट, स्पर्मॅटोगोनियाचं इथं नरिशमेंट थ्रू ग्रोथ केली जाईल, म्हणजे ती साईजमध्ये वाढतील. साईजमध्ये वाढले म्हणजे दी न्यूली फॉर्म्ड सेल्स, आता नवीन तयार झालेले जे सेल्स आहेत, वी कॉल्ड देम प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. नवीन तयार झालेल्या सेलला आपण काय म्हणणार, वी कॉल देम प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. इथे येतो. आता यापैकी कोणतेही एक सेल आपण निवडू शकतो. मी याच्यातला हा सेल घेतला समजा. आता हा काय झाला, हा साईजमध्ये वाढला. ठीक आहे, त्याचं स्वतःचा आतमध्ये न्यूक्लियस पण आहे. मी काय सगळ्या गोष्टी दाखवत नाही, आता सध्याला फक्त सेल स्ट्रक्चर दाखवतो. आता हा साईजमध्ये वाढलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. आता हे झालं प्रायमरी. हे प्रत्येक सेलचं होईल. मी इथे मॉडेल एकच सेल घेतलेला आहे. मग प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झालं कसं, बाय ग्रोथ. इथे सरळ मी फेजेस दाखवतो. मल्टिप्लिकेशन, इथे ग्रोथ. नाउ इट्स टाइम ऑफ मॅच्युरेशन. हिअर द मॅच्युरेशन इज कॅरेक्टराइज्ड बाय मेओसिस. ध्यानात ठेवा, इथे जे मॅच्युरेशन आहे ते मेओसिसनं कॅरेक्टराइज झालं. म्हणजे मॅच्युरेशनमध्ये ॲक्च्युली काय होतं, मेओसिस. मॅच्युरेशन आपण काय विचार करतो, जस्ट डिफरन्सिएशन अँड गोज इन द परमनंट कंडिशन. बरोबर आहे ना, आपण ग्रोथमध्ये हे बघितलेलं आहे, प्लांट ग्रोथमध्ये. आता काय आपण प्लांट ग्रोथ पाहत नाहीये. तसं मॅच्युरेशन सगळ्यांमध्ये बाय डिफरन्सिएशनच होत असतं. पण इथे मॅच्युरेशन हा जो वर्ड आहे, खरं तर त्याचं मिनिंग ह्या मॅच्युरेशनला मॅच होत नाही. इथलं मॅच्युरेशन म्हणजे काय, तर इथलं मॅच्युरेशन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कन्वर्ट्स टू स्पर्मॅटिड्स बाय मेओटिक डिव्हिजन. म्हणून आता मेओटिक डिव्हिजन आहे ना, तर मेओसिसमध्ये 2 स्टेप असतात. देर आर 2 फेजेस, M1 आणि M2. बरोबर आहे. मग हे M1 आणि M2 दोन्ही आपण कोणाबरोबर यूज करतोय, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बरोबर. ठीक आहे, काय होतं आपण पाहूया पुढे. मग द थर्ड फेज इज दॅट इज मॅच्युरेशन. मी इथे नंबर चेंज केलाय, तुम्ही ABC करा. मॅच्युरेशन फेज. आता इथे दाखवताना मी काय करतो, फक्त मॅच्युरेशनचे फक्त फेज दाखवतो. जे मटेरियल लिहिण्यासाठी लागतं ते मी जसं बोलतो त्या पद्धतीने तुम्ही लिहून घेऊ शकता. मग मॅच्युरेशन डिवायडेड इंटू 2 फेजेस, दॅट इज M1 अँड M2. तुम्हाला माहित आहे M1 इज ए रिडक्शनल डिव्हिजन. ठीक आहे, आणि M2 इज ए इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे. आता इथे आपण करूया त्या M1 आणि M2 डिव्हिजनचा वापर या ठिकाणी करूया. मग तुमचा प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, दी फर्स्ट M1 दॅट इज अन रिडक्शनल डिव्हिजन. इथे काय झालं, इथे M1 बाय रिडक्शन इट इज कन्वर्ट्स टू दी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आता 2 तयार होतील. हा, मी या ठिकाणी एकच दाखवले, दोन्ही दाखवू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. बाय M1 इट फॉर्म दी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. मग आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कशामध्ये कन्वर्ट झाले, तुमच्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आणि हे आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. ठीक आहे, M1 झालेली आहे, रिडक्शन झाले. क्रोमोझोमल लेवल काय असेल मी सगळं झाल्यानंतर दाखवतो, तुम्हालाही कळत असेल तसं क्रोमोझोमल लेवल. आता इथे सेकंड मेओटिक डिव्हिजन आहे. सेकंड मेओटिक डिव्हिजन नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट शोज द इक्वेशनल डिव्हिजन दॅट इज M2. इथे M2 होते, that is we called equational division. By equational division there is formation of 4 spermatid, not
येट देर इज नो गॅमेट, अजून गॅमेट नाही, कारण स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये एक मॉडिफिकेशनची प्रोसेस आहे. पुढे मी सांगेलच तुम्हाला. मग आता इथे तुम्हाला 4 स्पर्मॅटिड्स भेटतील. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसचं फायनल स्टेप जे तुम्हाला काय देत आहे, इथे स्पर्मॅटिड्स देत आहेत. ऑल आर 4 स्पर्मॅटिड्स. मग रिडक्शनल डिव्हिजन तुम्हाला सेकंडरी स्पर्मॅटोसाइट भेटलं आणि इथं काय भेटलं तुम्हाला, स्पर्मॅटिड्स. ठीक आहे. वी कॉल्ड इट मॅच्युरेशन फेज. मेलमध्ये असल्या कारणानं आपण जसं प्लांटमध्ये बघितलं होतं की मेलमधले सगळे पोलन ग्रेन हे फंक्शनल होते. सिमिलरली इथे तयार होणारे प्रत्येक स्पर्मॅटिड्स हे काय होतात, फंक्शनल असतात. नाऊ फ्रॉम हिअर देर इज अँड मॉडिफिकेशन प्रोसेस. इथून पुढे मॉडिफिकेशन प्रोसेस आहे, कारण तुम्ही पाहिलेल्या स्पर्मची फिगर, तुम्ही जी स्पर्मची जी फिगर बघितलेली असेल ती अशी मुळीच नाही आहे, बरोबर ना. बेसिकली अशी फिगर नाहीची ती. मग ती फिगर कशी आहे, ती फिगर अशी आहे. वरती हेड असेल, मध्ये मिडल पीस असेल, खाली टेल असेल, बरोबर. हेड, मिडल पीस, टेल, हेड, मिडल पीस, टेल, हेड, मिडल पीस, टेल, बरोबर. ही फिगर आहे आणि ऍक्च्युली दीज आर कॉल्ड एज स्पर्मॅटोझोआ. यांना आपण काय म्हणतो, स्पर्मॅटोझोआ. बट हेअर देर इज अँड ए मॉडिफिकेशन प्रोसेस. इथे एक मॉडिफिकेशन प्रोसेस आहे. ती मॉडिफिकेशन प्रोसेस काय आहे, दॅट इज कन्वर्जन ऑफ स्पर्मॅटिड इनटू स्पर्मॅटोझोआ, दॅट इज स्पर्म. कन्वर्जन ऑफ स्पर्मॅटिड इनटू द स्पर्मॅटोझोआ, दॅट इज स्पर्म. इथे एफएसएचचं काम वाढतो. सर्टोली सेल जास्तीत जास्त नरिशमेंट मटेरियल फॉर्म करतात आणि त्या नरिशमेंट मटेरियलचा वापर आता मॉडिफिकेशनसाठी म्हणजेच मॉर्फोलॉजिकल चेंजेससाठी केलं जातं, जिथे स्पर्मचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर त्या स्पर्मॅटिडमधून तयार केलं जाईल. मग दी प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ स्पर्मॅटिड इनटू स्पर्मॅटोझोआ ऑर द स्पर्म कॉल्ड ॲज स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस. मग आता आपल्याला जे पाहायचं आहे दॅट इज अँड स्पर्मिओजेनेसिस. तुम्हाला हे 3 स्टेप कळालेत. मल्टिप्लिकेशन, ज्यामध्ये फ्री मायटोटिक डिव्हिजन आहे. जर्म सेलचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये झालेलं भेटेल, स्पर्मॅटोगोनियामध्ये. एनसीईआरटीमध्ये देताना त्यांनी काय दिलंय, स्पर्मॅटोगोनियाचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं असं दिलंय. म्हणजे बेसिक मदर सेल त्यांनी जे म्हटलेत ते स्पर्मॅटोगोनिया म्हटलेत आणि मी देताना काय म्हटले, जर्म सेल्स. ॲक्च्युली हे बरोबर आहे, एनसीईआरटीने पण बरोबर दिलेलं, पण एनसीईआरटीने सुरुवात जर्म सेल पासून केलेली नाही. याचा अर्थ असं नाहीये की त्या ठिकाणी तसं नाही किंवा ते चुकीचं आहे, याचं मिनिंग अजिबात नाहीये. याचं कारण असं आहे की पहिली मायटोटिक डिव्हिजन झाली म्हणजे हे 2 सेल तुमचे स्पर्मॅटोगोनियाचं आहे. एनसीईआरटी म्हणतो की याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं आणि स्पर्मॅटोगोनिया इन्क्रीज होतात, नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया वाढतात. मी काय केलं की जर्म सेल घेतला आणि मग नंतर स्पर्मॅटोगोनिया फॉर्म केलेत. ह्या स्पर्मॅटोगोनियाचं तर मल्टिप्लिकेशन दाखवलं आणि नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया या ठिकाणी काय झालेत, फॉर्म झालेत. ठीक आहे. आता ह्या स्पर्मॅटोगोनियामध्ये प्रत्येक सेल हे ग्रोथ शो करेल. एव्हरी स्पर्मॅटोगोनिया शोज दी ग्रोथ. इथे बाय युझिंग नरिशमेंट मटेरियल दे विल कन्वर्ट इन टू दी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ते काय होतील, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये कन्वर्ट होतील. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट शोज दी मॅच्युरेशन. हे मॅच्युरेशन शो करतं. मॅच्युरेशन इन गॅमेटोजेनेसिस कॅरेक्टराइज्ड बाय द मेयोसिस प्रोसेस. करेक्ट. मग हिअर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स आफ्टर M1, that is first meiotic division, converts to secondary spermatocytes. Okay. Secondary spermatocyte after M2, that is an equational division, converts to spermatids. Here spermatogenesis process is finished. Now modification process is there. त्याच्यानंतर मॉडिफिकेशन आहे. Now modification, in modification the spermatid converts to the spermatozoa or the sperm. How it occurs हे आपण या ठिकाणी आता पाहूया. ठीक आहे. मग आपली नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती आहे स्पर्मिओजेनेसिस. तत्पूर्वी स्पर्मिओजेनेसिस प्रोसेस सुरू करण्यापूर्वी क्रोमोझोमल लेवल मला इथं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मग क्रोमोझोमल लेवल, जर्म सेल हे तुमचं बॉडी सेल आहे. ध्यानात ठेवा, प्रश्न याच पद्धतीने असतात की बॉडी सेल जो आहे त्याचं क्रोमोझोमल लेवल इतके आहे,
तर गॅमेटचे क्रोमोझोम्स किती असतील? जसं आपण प्लांटमध्ये बघितलं, प्लांटमध्ये असे प्रश्न विचारली गेलेली होती की एंडोस्पर्मचे सेल्स हे इतके क्रोमोझोम कन्सिस्ट करतात, जे तुम्हाला माहीत आहे ट्रिप्लॉइड आहे, ठीक आहे. आणि मग ॲक्च्युअल प्लांटचे सेल्स हे किती क्रोमोझोम कन्सिस्ट करत असतील, हे कन्वर्जन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे कन्वर्जन प्लॉइडी लेवलनुसारच तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. चला आता इथं बॉडी सेल्स आहेत, मग याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की ह्युमन बिईंगमध्ये देर इज 46 क्रोमोझोम, बरोबर. म्हणजे 44A प्लस XY मेलसाठी घेतोय म्हणून मी आता हे दाखवेल. 44 ऑटोझोम्स प्लस एक 2 सेक्स क्रोमोझोम आहे, त्यामध्ये एक X आणि एक Y. ठीक आहे. टोटल किती झालेत? हे 46 क्रोमोझोम झालेत. हे कुठे होतं? जर्म सेलमध्ये होतं. तर जर्म सेलमधून स्पर्मॅटोगोनियामध्ये पण किती असतील? ऑब्व्हियसली मायटोसिस आहे, मायटोसिस इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे इथे पण काय असतील? स्पर्मॅटोगोनियामध्ये 46 क्रोमोझोम असतील. मॅच्युरेशन ग्रोथ झाली, ग्रोथ नंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये काय कंडिशन असेल? नॅचरली सिमिलर, बिकॉज ओनली ग्रोथ, नो डिव्हिजन. इथे फक्त ग्रोथ आहे, डिव्हिजन नाही, म्हणजे क्रोमोझोम लेवल आहे तीच असेल. पण तुम्ही पुढे या मॅच्युरेशन फेजमध्ये. मॅच्युरेशनमध्ये पहिली स्टेप ही M1 आहे, बरोबर आहे ना. मॅच्युरेशन जी कंप्लीट प्रोसेस आहे इथून पुढे आहे. मग पहिली स्टेप जी आहे ती M1 आहे. मग M1 पासून तयार होणारा जो सेकंडरी स्पर्म असेल, दॅट इज सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, काय असेल? तुम्ही ऑनलाईन तर नाही आपण आत्ता, मग तुम्ही स्वतः रिमाइंड करा किंवा तुम्ही विचार करा की काय लेवल असेल इथं. M1 झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे, काय असू शकतं? बऱ्याच जणांच्या ब्रेनमध्ये करेक्ट आन्सर आलेलं असेल. रिडक्शन झालंय म्हणजे किती? 23 क्रोमोझोम्स इथे असतील, बरोबर. 23. याचं कारण काय? रिडक्शन झालंय. आता हे जे 23 आहे ते कसे असतील ते या पद्धतीने 22A ओके प्लस 22 ऑटोझोम्स आहेत आणि प्लस मग एक तर याच्यातला एक X असेल आणि एक Y असेल. 50-50% चान्सेस असतात X आणि Y चे. मग इथे मी देईल 22A प्लस, समजा आपण फक्त X साठी घेतलं आणि तिकडचा जो आहे इकडचा जो असेल तो 22A X असेल आणि तिकडचा जो असेल तो 22A Y असेल. हे असे 23 होतील. ठीक आहे. इथे पण पेअरिंग मध्येच होते, इथे पण पेअरिंग मध्ये. ती पेअरिंग कशी होती? 22A प्लस X, ठीक आहे, आणि 22A प्लस Y अशी पेअरिंग होती. पेअरिंग मिळून मग 46. तसे तुम्हाला माहित आहे की होमोलॉगस क्रोमोझोम्स हे कसे असतात? पेअरिंग मध्ये असतात, म्हणून तर त्यांना आपण होमोलॉगस म्हणतो. आणि प्रत्येक सेलमध्ये अशाच प्रकारची कंडिशन त्या ठिकाणी असते. मग इथे पेअरिंग मध्येच आहे, पण फक्त काय झालं आता? ड्युरिंग मेओसिस देर इज सेग्रिगेशन. हे आपण स्टडी केलेलं आहे. मेओसिसच्या वेळेस काय झालं? सेग्रिगेशन झालं. सेग्रिगेशन झाल्या कारणानं 22A प्लस X याचं सेपरेट सेल तयार झालं किंवा गॅमेट, आणि 22A प्लस Y याचं सेपरेट गॅमेट तयार झालं. मग तुमचं हे A. मग याचं स्पर्मिओजेनेसिस नंतर मेओसिस सेकंड होईल, इक्वेशनल डिव्हिजन आहे, सिमिलर कंडिशन इथे असेल. खाली स्पर्मॅटोझोआ, इथे फक्त मी याला या पद्धतीने दाखवेल 22A प्लस X या पद्धतीने मी दाखवेल, कारण स्पर्मच्या फॉर्ममध्ये दाखवता येईल. ही आहे क्रोमोझोमल कंडिशन ऑर क्रोमोझोमल लेवल. प्रत्येक स्टेपवरती. मग ही जी कंडिशन होती 46 ची, इट इज डिप्लॉइड. परत इकडे 46 डिप्लॉइड. ठीक आहे. मग आता 23 हे झालं हॅप्लॉइड आणि हेही झालं हॅप्लॉइड नेचर. ठीक आहे. क्रोमोझोमल लेवलला आपण या पद्धतीने इथे घेऊ शकतो. ठीक आहे. इथे स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मी पूर्णपणे पाहिलेली आहे. स्पर्मिओजेनेसिस प्रोसेस अजून बाकी आहे. स्पर्मिओजेनेसिस आणि स्ट्रक्चर ऑफ स्पर्म हे 2 पॉइंट अजून बाकी आहे. स्पर्मिओजेनेसिस थ्रूच मला तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ स्पर्म सांगायचं आहे, पण त्यासाठी बऱ्यापैकी वेळ लागणार आहे. ते आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलेलं असेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करू शकता. ठीक आहे. काल झालेल्या पेपरमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते
ते आपण काय करणार आहोत ते क्लिअर करून त्यामध्ये काही क्वेश्चन्स जे आहेत हे तुम्हाला आउट ऑफ सिलेबस म्हणजे नॉन टीचिंग सिलेबसमधून आलेले आहेत. जसं बायोमॉलिक्युलमध्ये न्यूक्लिक ॲसिडचे 2 क्वेश्चन्स आहेत आणि एक क्वेश्चन जो आहे तो एक्सक्रिशनचा आहे. 1 का 2 क्वेश्चन एक्सक्रिशनचे आहेत. तो चॅप्टर मला असं वाटलं की झालेला आहे पण तो आपल्याला झालेला नाही आहे. मग ह्या 4 क्वेश्चनचं आपण त्या ठिकाणी तुम्हाला हाफ बोनस त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्या पद्धतीने मग फायनल रिझल्ट तुमचं तयार केलं जाईल. काही क्वेश्चन्सचे आन्सर चुकलेले आहेत पण इथं त्याला सॉफ्टवेअर लेवलवरती क्लिअर करून शेवट फायनल रिझल्ट काढलं जाईल. ठीक आहे. थँक्यू.